Good morning to all of you. I am Professor Gadse JJ from late Pushpadevi Patil Arts and Science College, Risod, Washim. And this is the third lecture on Unit 4th. And today we are going to discuss a very important topic, that is organelles in eukaryotic cell. तर कुठले कुठले ऑर्गनल्स असतात यूकॅरियोटिक सेलमध्ये हे माहीत असणं गरजेचं आहे. तर हे ऑर्गनल्स यूकॅरियोटिक सेलमध्ये जास्त प्रमाणात असतात. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गनल्स नसतात एक्सेप्ट राइबोसोम. बट these organelles are present in eukaryotic cell. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये नसतात, यूकॅरियोटिक सेलमध्ये असतात. त्यानंतर मग आपल्याला माहिती आहे की यूकॅरियोटिक सेल हे दोन आहेत, एक म्हणजे प्लांट सेल, दुसरी म्हणजे ॲनिमल सेल. तर यामध्ये डिटेल आज आपण ऑर्गनल्सचे स्ट्रक्चर बघणार आहोत, जे की आपल्याला समोर जाऊन नेक्स्ट चॅप्टर जे की थर्ड इयरला मोल बायोलॉजीमध्ये आपल्याला ह्या ऑर्गनल्सचा भरपूर काम पडणार आहे. तर त्यासाठीच आपण बेसिक थोडंसं डिटेलमध्ये आपण ऑर्गनल्स काय आहेत आणि यामध्ये लागणारे कुठले कंपोनंट्स असतात आणि त्यांचे फंक्शन्स प्रॉपरली काय असतात ते आपण ह्या आजच्या लेक्चरमध्ये बघणार आहेत. तर चला आपण बघूत यूकॅरियोटिक सेलचे ऑर्गनल्स कुठले कुठले असतात. तर यूकॅरियोटिक सेल, यूकॅरियोटिकचा खरा मतलब आहे यू म्हणजे ट्रू आणि कॅरियोटिक म्हणजे न्यूक्लियस असणारा, खरा न्यूक्लियस असणारा. तर यामध्ये काय आहे, न्यूक्लियसला एक पर्टिक्युलरली एक कोड दिलेला आहे, दॅट इज सराउंडिंग, दॅट इज एक कवरिंग दिलेली आहे न्यूक्लियसला, ही कुठल्या यूकॅरियोटिक सेलमध्ये. त्या व्यतिरिक्त यूकॅरियोटिक सेलमध्ये न्यूमरस टाइप्स ऑफ ऑर्गनल्स आहेत ॲज कम्पेअर टू प्रोकॅरियोटिक सेल. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गनल्स नसतात, यूकॅरियोटिक सेलमध्ये ऑर्गनल्स असतात. दुसरं महत्त्वाचं गोष्टी ती म्हणजे यूकॅरियोटिक हा जो शब्द आहे हा ग्रीकमधून आलेला आहे आणि याच्या अगोदरच मी तुम्हाला सांगितलं यूचा मतलब आहे ट्रू आणि कॅरिओनचा मतलब आहे कर्नल. त्यालाच आपण न्यूक्लियस, त्याला आपण केंद्रक असे म्हणल्या जाते. ही जी स्क्रीनवर तुम्हाला डायग्राम दिसत आहे ती एक यूकॅरियोटिक सेलची आहे. पर्टिक्युलरली ती यूकॅरियोटिक कुठली ॲनिमल सेल आहे. त्यानंतर जी नेक्स्ट इमेज तुम्हाला दिसत आहे ती आहे प्लांट सेल. ठीक आहे, याबद्दल आपण डिटेलमध्ये बघितलं होतं की प्लांट सेल आणि ॲनिमल सेल यामध्ये डिफरन्स काय, की प्लांट सेलमध्ये क्लोरोप्लास्ट असतो, त्या व्यतिरिक्त जी ॲनिमल सेल आहे त्यामध्ये क्लोरोप्लास्ट नसतो. हा महत्त्वाचा डिफरन्स आहे. त्यानंतर यूकॅरियोटिक सेल आपल्या सर्वांना माहिती आहे, यूकॅरियोटिक सेल इज ब्रॉडली डिवायडेड इंटू टू टाइप्स. यूकॅरियोटिक सेल ही दोन गटामध्ये विभाजन झालेली आहे. मग ती कुठली, एक यूकॅरियोटिक सेल दॅट इज प्लांट सेल, दुसरी ॲनिमल सेल. मग प्लांटमध्ये वेगवेगळे वनस्पती येऊ शकतात, ॲनिमलमध्ये मग वेगवेगळे ॲनिमल्स येऊ शकतात. मग त्यामध्ये मग स्नेक असू द्या, त्यानंतर ॲम्फिबियन्स असू द्या, फिश असू द्या, त्यानंतर ह्युमन्स असू द्या, एप्स असू द्या, ठीक आहे, टायगर वगैरे वगैरे, डायनासॉर, इवन डायनासॉर पण. तर वेगवेगळ्या ॲनिमल सेल्स असतात. ॲनिमल सेल हे ॲनिमलमध्ये असतात, प्लांट सेल हे प्लांटमध्ये असतात. तर आपण सर्वप्रथम आता एक ॲनिमल सेल काय असतील, त्याचे कंटेंट्स काय असतात याबद्दल ओव्हरव्ह्यू आणखी डिटेलमध्ये घेणार आहे. तर हा जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे हा आहे टोटल ॲनिमल सेल. ठीक आहे, अशीच सेल आपल्यामध्ये पण प्रेझेंट आहे. पण या सेलला जर आपण कापलं मधातून तर कापल्यानंतर घटक अशा पद्धतीने दिसत असतात. ही पूर्ण एंटायर सेल आहे पण त्याला आपण कट केलं. कट कशामुळे केलं, कारण आपल्याला त्याच्या इंटरनल स्ट्रक्चर्स आपल्याला उघडून ते बघायचे. असं गृहीत धरू ती एक सेल होती आणि त्याला आपण मधातून असं सेंट्रलने कट केलं. कट केल्यानंतर या सेलमध्ये असे वेगवेगळे घटक दिसत आहे. तर या सेलमध्ये सर्वात मोठा पोर्शन ॲनिमल सेलमध्ये ज्यांनी कव्हर केलं आहे ते म्हणजे न्यूक्लियस. ठीक आहे, हा आहे न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस आणि न्यूक्लिओलसच्या आतमध्ये नेहमी जेनेटिक मटेरियल असते, ते म्हणजे DNA. आणि DNA कुठल्या स्वरूपात असते, जर लिव्हिंग सेल असेल तर DNA यूकॅरियोटिक सेलमध्ये, खास करून ॲनिमल सेलमध्ये ही क्रोमॅटिनच्या स्वरूपात नेहमी प्रेझेंट असते. क्रोमोझोम फक्त आणि फक्त रिप्लिकेशनच्या एका स्टेजमध्ये, दॅट इज मेटाफेजमध्येच तो बघायला भेटतात. पण नेहमीच्या स्वरूपात जेनेटिक मटेरियल हे क्रोमॅटिनच्या स्वरूपात
न्यूक्लिओझोम दॅट इज न्यूक्लियसमध्ये असते. ठीक आहे. त्यानंतर ह्या न्यूक्लियसला एक बाहेरून एक आवरण, हे जे ब्ल्यू कलरचे आवरण दिसत आहे, या आवरणाला आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणतो. ठीक आहे. पण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि न्यूक्लियस, तर न्यूक्लियसला पण एक वरून एक कवर दिलेली आहे, त्या कवरला आपण न्यूक्लिअर एन्व्हलप म्हणू. आणि जशी न्यूक्लिअर एन्व्हलप संपली लगेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ती एक दुसरी ऑर्गनल आहे. ठीक आहे. आता तुम्ही जर व्यवस्थितपणे जर ह्या डायग्रामला जर तुम्ही बघत आहेत तर यामध्ये तुम्हाला कळू शकते की न्यूक्लियसमध्ये काही पोर्स आहेत, त्याला आपण पोर्सला काय म्हणू, छद्र आहेत. आणि यामधूनच काय बाहेर निघते, mRNA. म्हणजे mRNA सिंथेसिस कुठं होती, न्यूक्लियसच्या आतमध्ये. आणि न्यूक्लियसमधून बाहेर कोण पडतो, mRNA. ह्याच पोर्स त्यांना म्हणतो आपण, छद्रांच्या द्वारे ते बाहेर निघत आहे. ठीक आहे. या आवरणाच्या बाहेरून निघत आहे. त्यानंतर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काय काम आहे, ह्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे की न्यूक्लियसला कव्हर करत आहे त्याचं काम आहे प्रोटीन सिंथेसाइज मध्ये मदत करणे. का, कारण त्याच्यावर रायबोझोम आहेत. ठीक आहे. तर अशा एक एक पद्धतीने आपण वेगवेगळे ऑर्गनल्स बघणार आहेत. तर एक यूकॅरियोटिक सेलमध्ये कुठले कुठले ऑर्गनल्स असतात याची ही लिस्ट दिलेली. यूकॅरियोटिक सेल इज अ ॲक्वियस कंपार्टमेंट सराउंडेड बाय प्लाझ्मा मेम्ब्रेन. आपल्या सर्वांना माहिती आहे हे जे यूकॅरियोटिक सेल आहे एक सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असलेलं ॲक्वियस कंपाऊंड. ॲक्वियस म्हणजे काय, काहीतरी लिक्विड असणारा घटक. जर तुम्ही एक बघितलं, एकचं सगळ्यात बाहेरचं आवरण त्याला आपण सेल वॉल म्हणून, आणि आतमध्ये काय असते, लिक्विड असते. सेम त्याला आपण सायटोप्लाझम म्हणू. तर एका सेलमध्ये कुठले कुठले घटक असतात, तर त्याच्यामध्ये असतो न्यूक्लियस, ॲनिमल सेलची गोष्ट केली तर न्यूक्लियस, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्गी बॉडीज, रायबोझोम, मायटोकॉन्ड्रिया, पेरॉक्सिझोम, वॅक्यूल्स, लायसोझोम. लायसोझोम हे विशिष्ट फक्त आणि फक्त ॲनिमल सेलमध्येच प्रेझेंट असते. प्लांट सेलमध्ये लायसोझोम नसतात. दुसरं सेंट्रिओल. सेंट्रिओल पण फक्त ॲनिमल सेलमध्येच बघायला भेटतात, प्लांट सेलमध्ये नसतात. आणि क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट हे फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये बघायला भेटतात, ॲनिमल सेलमध्ये बघायला भेटत नाही. तर हे ओव्हरऑल ऑर्गनल्स आहेत. टोटल हे 10 ऑर्गनल्स आहेत जे की एका यूकॅरियोटिक सेलमध्ये असतात. काहीमध्ये नसतात, जसे की ॲनिमल सेलमध्ये लायसोझोम आहे पण प्लांट सेलमध्ये नसतो. आणि क्लोरोप्लास्ट हे फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये आहे, ॲनिमल सेलमध्ये नसतो. तर अशा पद्धतीने हे ऑर्गनल्स आहेत. आपण एक एक करून सर्व ऑर्गनल्स बघणार आहेत. आता आपण टोटल 10 लिस्ट बघितली, ती एक ऑर्गनल्सची होती. पण त्या व्यतिरिक्त यूकॅरियोटिक सेलला आणखी पण काही प्रकारचे स्ट्रक्चर असतात, त्याला म्हणू आपण सायटोस्केलिटन. जसं की आपल्या शरीरामध्ये एंडोस्केलिटन असतो. एंडोमधले शरीराच्या आतमध्ये असणारा ढाचा, जे की आपल्या शरीराला एक विशिष्ट आकार देतो. तर एंडोस्केलिटन आपला कशानं बनलेला आहे, बोन्स म्हणजे सापळा. आपल्या शरीराला विशिष्ट पद्धतीने जर सापळा शरीरामधून सापळा काढला तर आपण फक्त मांसाचा एक गोळा असू द्या, तर या मांसाच्या गोळ्याला विशिष्ट आकार देण्याचं काम असतो स्केलिटनचं. ते कुठं नाही, आतमध्ये, म्हणून त्याला एंडोस्केलिटन म्हणतात. ठीक आहे. त्याच पद्धतीने प्रत्येक पेशीमध्ये पण एक विशिष्ट प्रकारचा ढाचा असतो जे की प्रोटीननं बनलेला आहे. आणि त्या प्रोटीननं बनलेला हा जो ढाचा आहे तो विशिष्ट पद्धतीने सेलला एक विशिष्ट प्रकारचा आकार देतो. आणि अशा आकार देणाऱ्या घटकाला, पेशीमधल्या आकार देणाऱ्या घटकाला म्हणले जाते सायटोस्केलिटन. त्या व्यतिरिक्त काही ॲनिमल सेलमध्ये विशिष्ट प्रकारची मूवमेंट्स करण्यासाठी काही ऑर्गनल्स आहेत. त्याला 2 ऑर्गनल्स असतात, ते म्हणजे सिलिया आणि फ्लॅजेला. तर हे जे सिलिया आहेत, हे सिलिया लाईक जे सेल्स आहेत ते आपल्या नाकामध्ये असतात, पोटामध्ये असतात, पोटाच्या लाईनीमध्ये असतात. ठीक आहे. यांचं काम काय आहे, मूवमेंट्स करणे. ठीक आहे. आणि फ्लॅजेला जर आपण बघितलं की स्पर्म सेल जे आहेत, जे की मेलमध्ये असतात, तर त्यांना ड्राईव्ह होऊन लॉंग डिस्टन्सपर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी लागणारा विशिष्ट प्रकारचा ऑर्गनल, त्याला आपण फ्लॅजेला म्हणतो. तर अशा पद्धतीने काही एक्स्ट्रा ऑर्गनल्स पण असू शकतात यूकॅरियोटिक सेलमध्ये. तर हे जे स्ट्रक्चर तुम्हाला दिसत आहे, हा आहे, याला म्हणतो आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन. ही प्लाझ्मा मेम्ब्रेन कुठे, आपण त्याला सेल मेम्ब्रेन म्हणू शकतो. तर ही कुठं असती, ही असती सेलच्या आतमधून.
ती कुठं आहे? तर ही सेल मेम्ब्रेन सर्वप्रथम त्याला आपण प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतो. तर ही मॉडेल जो आहे तर हे आपल्याला सर्वप्रथम कोणी दाखवलं तर तो होतं सिंगर अँड निकोलसन. हे दोन सायंटिस्ट होते 1972 मध्ये. त्यांनी हे प्लाझ्मा मेम्ब्रेनबद्दल सांगितलं. तर हे प्लाझ्मा मेम्ब्रेनमध्ये काय असतं? इट इज अ फॉस्फोलिपिड बायलेयर. म्हणजे फॉस्फोलिपिड, ठीक आहे, फॉस्फरस आणि लिपिड, म्हणजे लिपिडला फॉस्फरस कंपाऊंड अटॅच आहे. बायलेयर म्हणजे दोन थर येतं. फॉस्फोलिपिडचे दोन थर आहेत. जर तुम्ही ही डायग्राम व्यवस्थितपणे बघितली तर हे बघा, ही एक थर आहे आणि खालून एक थर आहे. तर फॉस्फोलिपिडनं बनलेली आहे आणि इट इज बायलेयर, डबल लेयर आहे, ठीक आहे. आणि याच्यामध्ये काय काय असतात? मग दिस इज अ फॉस्फोलिपिड बायलेयर फ्रॉम विच प्लाझ्मा मेम्ब्रेन इज मेड. आणि याच्यामध्ये फॉस्फोलिपिडचं आहे, पण याच्यामध्ये काही प्रोटीन्स आहेत जे की चॅनल्स बनवून द्यायचं काम करतात. काही इंटिग्रेटेड मेम्ब्रेन प्रोटीन्स आहेत, म्हणजे इंटिग्रेटेड मेम्ब्रेन म्हणजे आतमध्ये शिरलेले बघा, आतमध्ये. काही पेरिफेरल म्हणजे बाजूला असणारे, आतल्या बाजूला असणारे, ठीक आहे. आणि काही एकदम बाहेरचे असणारे, ठीक आहे, म्हणजे सेलच्या बाहेरचे असणारे पण प्रोटीन्स आहेत. त्याला आपण काही रिसेप्टर्स असे म्हणू. म्हणजे आपण रेड ब्लड सेल बघितलं, त्याच्यामध्ये अँटीजन आहे. आपण म्हणलं की कोणाचा ब्लड ग्रुप ए असते, कोणाचा बी असते, तर ते असते अँटीजन. अँटीजन काय? प्रोटीन. आणि ते कोणते? सरफेस प्रोटीन. आणि सरफेस प्रोटीन कोण बनवून दिलेले आहेत? कुठं असतात? ते प्लाझ्मा मेम्ब्रेनहून सेल मेम्ब्रेनच्या बाहेर असणारे असतात ही प्रोटीन्स, ठीक आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही असते, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. याचं वैशिष्ट्य काय आहे? हे प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम काय आहे? काही घटकांना आत बाहेर देवाणघेवाण करण्याची काम करणे. म्हणजे बघा, ही जी मेम्ब्रेन आहे, ही मेम्ब्रेन फक्त सिलेक्टिव्हली परमिएबल आहे. म्हणजे काय? विशिष्ट घटकांनाच ती आत येऊ देती आणि विशिष्ट घटकांनाच ती बाहेर टाकते, ठीक आहे. इट इज अ सेमी परमिएबल. त्या व्यतिरिक्त प्लाझ्मा मेम्ब्रेनचं काम आहे शेप देणे सेलला, स्टॅबिलिटी आणि इंटिग्रिटी ऑफ द सेल, ठीक आहे. म्हणजे सेलचं काम काय? एक आवरण देणे, एक ढाचा देणे आणि एक आकार देण्याचं काम प्लाझ्मा मेम्ब्रेनचं असतं. आणि हे सर्वात पहिले कोण सांगितली? सिंगर्स अँड निकोलसन. कधी? 1972 मध्ये. त्यानंतर सायटोप्लाझम. सायटोप्लाझम काय आहे? जर तुम्ही अंड बघितलं, अंड्याच्या बाहेरचं जे आवरण, ते जर आपण म्हणलं आपण सेल मेम्ब्रेन आहे, तर त्याच्या आतमध्ये जे पाण्यासारखा चिवट पदार्थ असतो, जेली लाईक, त्याला आपण सायटोप्लाझम म्हणतात, जे की पाण्यासारखा दिसतो, ठीक आहे. याच्यामध्ये काय असतात? याच्यामध्ये असतात साल्ट, वाटर, मिनरल्स अँड इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ व्हेरियस ऑर्गनल्स. म्हणजे बघा, याच्यामध्ये बघा, हे जे लिक्विड पदार्थ आहे, यामध्ये काय आहे? मग न्यूक्लियस आहे, मायटोकॉन्ड्रिया, रायबोसोम, सगळे आहे. आणि हे सगळं कशामध्ये? त्या लिक्विडमध्ये. आणि त्या लिक्विडला आपण काय म्हणतो? सायटोप्लाझम. त्याच्यामध्ये मिनरल्स पण आहेत, साल्ट्स पण आहेत, सगळं काही आहे, ठीक आहे. तर ते कुठे? सायटोप्लाझममध्ये, ठीक आहे. त्यानंतर ॲनिमल सेलमधला सर्वात मोठा ऑर्गनल, त्याला आपण न्यूक्लियस म्हणू. हे बघा, ही पूर्ण ॲनिमल सेल आहे आणि याच्यामधून निळा जो भाग दिसतोय, ठीक आहे, तर हा आहे न्यूक्लियस. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे न्यूक्लियसमध्ये काय आहे? DNA. आणि DNA कंट्रोल करतो पूर्ण पेशीला, ठीक आहे. पण न्यूक्लियसमधून बाहेर काय येतात? mRNA. कशामधून? न्यूक्लिअर पोर. मग काही छिद्र पण असू शकतात न्यूक्लिअर मेम्ब्रेनला, ज्यामधून बाहेर काय येते? mRNA. आणि सर्व पेशीला कंट्रोल कोण करतो? न्यूक्लियस. का? कारण त्याच्यामध्ये DNA आहे, ठीक आहे. बघा, DNA असल्यामुळे तो सर्व पेशींना कंट्रोल करतो. आणि याच्यामध्ये नंतर मग पर्टिक्युलर एका स्टेजमध्ये क्रोमोझोम प्रेझेंट बनतात, ठीक आहे. आता आपण बघितलं न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या बाहेरूनचं आवरण, हे जे बाहेरचं जे आवरण आहे न्यूक्लियसला, हे तर याला आपण म्हणतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. फक्त ते आवरण जर बाजूला काढलं तर हे बघा, हे आवरण. इथं काय असतं? न्यूक्लियस. न्यूक्लियस आपण बाहेर काढून टाकलेलं आहे, पण त्याच्या बाहेरचं जे आवरण आहे, न्यूक्लियसला कव्हरिंग कोण दिली? न्यूक्लियर मेम्ब्रेनच्या बाहेरून, तर ते आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय आहे? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. का? कारण याच्यावर रायबोझोम आहे, तर याचं काम आहे प्रोटीन सिंथेसिस. पण त्याच्या व्यतिरिक्त एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय आहे? ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ द सेल. तर काय आहे? हे घेऊन जाण्याचं काम करते. काय? mRNA म्हणा किंवा प्रोटीन्स म्हणा, हे घेऊन जाण्याचं काम करतो एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे दोन टाईप्स आहेत. एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, दोन रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे बघा, ही जी रेड कलरची जी आहे ती रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, जे की न्यूक्लियसला कव्हरिंग देते. आणि त्याच्यामध्ये रायबोझोम असल्यामुळं तो प्रोटीन सिंथेसाइज करू शकते.
त्यामुळं आपण असं म्हणलं जाते कधी कधी की एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज अ ऑर्गनल विच सिंथसाइज प्रोटीन. पण प्रोटीन सिंथसाइज करण्यासाठी कोण महत्त्वाचं आहे? रायबोझोम. म्हणून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ही प्रोटीन सिंथेसिस करू शकते. त्या व्यतिरिक्त ही जी पाठीमागची जी येलो कलरची दिसत आहे ती आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर रायबोझोम नसतात म्हणून तो प्रोटीन सिंथेसाइज करू शकत नाही. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम आहेत म्हणून ती प्रोटीन सिंथेसिस करू शकते. त्यानंतर गोल्गी बॉडीज. गोल्गी बॉडीज हा जो ढाचा आहे तो कशामध्ये आहे? तो आहे सेलमध्ये. आणि त्याचं काम काय आहे? गोल्गी बॉडीजचं काम काय? ते जे काही पण प्रोटीन्स जे बनलेले आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला ज्यांनी प्रोटीन्स बनवलेत ते प्रोटीन्स कोणाला ट्रान्सफर केलं जाते? गोल्गी कॉम्प्लेक्सकडे. गोल्गी कॉम्प्लेक्स काय करतो? त्या प्रोटीनला विशिष्ट प्रकारचा रिसेप्टर लावून देणे. म्हणजे काय? सिंपल, त्या प्रोटीनची पॉलिशिंग करून त्याला फायनल पॅकेजिंग करून सेलच्या बाहेर फेकून द्यायचं काम किंवा सेलच्या आतमध्ये लावून द्यायचं काम हे गोल्गी बॉडीजचं आहे. ठीक आहे. तर हे सर्वात महत्त्वाचं काम आहे गोल्गी बॉडीचं. जर इथं काही चुकामूक झाली तर वेगवेगळ्या प्रकारचे आजार होऊ शकतात. जस्ट फॉर एक्झाम्पल, जर गोल्गी बॉडीजमध्ये जो प्रोटीन आहे, एक एक्झाम्पल आपला जो इन्सुलिनचा जे प्रोटीन आहे, ठीक आहे, इन्सुलिन, जर ते विशिष्ट पद्धतीने त्याची पॅकेजिंग नाही झाली, जे की गोल्गी कॉम्प्लेक्सनं बनवली नाही, त्याच्यावर विशिष्ट रिसेप्टर दिला नाही, तर तो काय करेल? तो ब्लड शुगरला मेंटेन करू शकणार नाही आणि अशामुळं काय होऊ शकते? तो इन्सुलिन काम करणार नाही आणि त्यामुळं शरीरामध्ये जे ग्लुकोज लेवल आहे तो कंट्रोलमध्ये राहणार नाही, नियंत्रित राहणार नाही. तर याचं काम आहे गोल्गी बॉडीजचं. प्रोटीन्सला विशिष्ट पद्धतीने पॅकेजिंग करणे, त्या व्यतिरिक्त त्यावर सर्टेन प्रोटीन रिसेप्टर किंवा काही पर्टिक्युलर स्ट्रक्चर ॲड करून द्यायचं काम गोल्गी बॉडीजचं आहे. त्या व्यतिरिक्त मायटोकॉन्ड्रिया, आपल्या सर्वांना माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणण्यास पॉवर हाऊस ऑफ सेल. हा मायटोकॉन्ड्रिया प्लांट सेलमध्ये पण असतो, ॲनिमल सेलमध्ये पण असतो. याचं काम काय आहे? ऊर्जा बनवून द्यायचं काम. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की मायटोकॉन्ड्रिया इज नथिंग बट ए बॅक्टेरिया, ए रिकेट्सिया टाईप ऑफ बॅक्टेरिया, जे की एंडोसिम्बायोसिस प्रोसेसमुळं ॲनिमल सेलमध्ये आढळतो आणि हा गुलाम झालेला आहे. आणि हा का करतो? फक्त आणि फक्त ऊर्जा बनवून द्यायचं काम करतो सेलला. ठीक आहे. त्यानंतर क्लोरोप्लास्ट. आपण लेक्चरच्या स्टार्टिंगमध्येच म्हणलं की क्लोरोप्लास्ट हा जो ऑर्गनल आहे, हा ऑर्गनल फक्त आणि फक्त प्लांट सेलमध्ये आहे. ॲनिमल सेलमध्ये क्लोरोप्लास्ट नसतो, फक्त प्लांट सेलमध्ये असतो. याचं काम काय आहे? फोटोसिंथेसिस करायचं काम आहे. फोटोसिंथेसिस म्हणजे काय? त्याला आपण म्हणतो फोटोसिंथेसिस म्हणजे काय? सूर्याची ऊर्जेचा वापर करून अन्न बनवायचं काम, त्याला आपण फोटोसिंथेसिस म्हणतो. ठीक आहे. हे सर्वात महत्त्वाचं काम आहे क्लोरोप्लास्ट. परत आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं होतं, हा जो क्लोरोप्लास्ट आहे हा एक ऑर्गनल आहे. त्या व्यतिरिक्त हा एक बॅक्टेरिया आहे जो की एंडोसिम्बायोसिस प्रोसेसमुळं प्लांट सेलमध्ये आढळला जातो. कुठल्या प्रकारचा बॅक्टेरिया? हा सायनोबॅक्टेरियाचे वंशज आहेत जे की गुलाम बनलेले आहेत प्लांट सेलचे आणि त्यांचं एकच काम आहे वनस्पतीमध्ये राहून वनस्पतीला अन्न बनवून द्यायचं काम आहे. का? कारण त्याच्यामध्ये क्लोरोफिल पिगमेंट, तो द्रव आहे, हरितद्रव्य, आणि त्याच्या मदतीने तो ऊर्जा आणि अन्न बनू शकतो वनस्पती. हेच ऑर्गनल ॲनिमलमध्ये नाही, म्हणून ॲनिमल ऊर्जा बनू शकते पण अन्न नाही बनू शकत. ठीक आहे. नेक्स्ट ऑर्गनल, त्याला आपण लायसोझोम असे म्हणतो. लायसोझोम इज अ ऑर्गनल विच इज प्रेझेंट इन ॲनिमल सेल ओनली. त्याचं काय काम आहे? त्याला आपण गार्बेज कलेक्टर पण असे म्हणतो. म्हणजे एखादा प्रोटीन बनलेला आहे आणि तो प्रोटीन विशिष्ट पद्धतीने बनला नाही, मग ते प्रोटीन काय फेकून द्यायचा का? नाही. तो प्रोटीन मग काय केला जातो? तो प्रोटीन मग लायसोझोममध्ये टाकला जातो. लायसोझोममध्ये टाकून त्या प्रोटीनला नष्ट केले जाते आणि नष्ट करून त्याचे जे घटक आहेत ते परत रियूज केले जातात. तर असे करायचं काम आहे लायसोझोमचं. त्या व्यतिरिक्त लायसोझोमचं आणखी एक काम आहे. लायसोझोमचं काम आहे डायजेशन ऑफ एक्स्ट्रा सेल्युलर कंपोनंट्स. जस्ट फॉर एक्झाम्पल, एखादा बॅक्टेरिया असेल किंवा व्हायरस असेल, त्या व्हायरसला मारायचं तर लायसोझोममध्ये नेऊन फेकून दिल्या जाते. ठीक आहे. आणि तिथं तो मारला जाते. का? कारण यांच्यामध्ये
विशिष्ट प्रकारचे एन्झाईम्स आहेत ते की त्याला नष्ट करतात. सेम त्याच्यासारखंच काम आहे पेरॉक्सिझोमचं. पेरॉक्सिझोममध्ये त्या व्यतिरिक्त काय आहे, कॅटालाइज आणि ऑक्सिडेज नावाचे 2 एन्झाईम्स आहेत जे की ऑर्गॅनिक घटकला खास करून मारायचं काम. पेरॉक्सिझोम आणि लायसोझोमचं सेम काम आहे डिस्ट्रक्शनचं. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त रायबोझोम हे सर्वात महत्त्वाचं ऑर्गनल. रायबोझोम काय आहेत, प्रोटीन सिंथेसायझरी मशिनरी आहेत. ठीक आहे. रायबोझोम्स काय आहेत, तर रायबोझोम हे प्रोटीन सिंथेसाइज मशिनरी आहेत जे की प्रोटीन सिंथेसाइज करतात. कोणाच्या मदतीने, mRNAच्या मदतीने. mRNA कोण रीड करतो, रायबोझोम. रायबोझोम कुठं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर. म्हणून एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन सिंथेसिस करू शकते. म्हणजे हा रायबोझोम. मग रायबोझोम हे बॅक्टेरियामध्ये पण असते आणि युकॅरियोटिक सेल दॅट इज ॲनिमल सेलमध्ये पण असते. ठीक आहे. आणि प्लांट सेलमध्ये पण असते. मग रायबोझोम बॅक्टेरियामध्ये जो असतो तो कुठला आहे, 70S सेवबग युनिट त्याला आपण म्हणतो. यस म्हणजे सेवबग युनिट. बॅक्टेरियामध्ये असणारा रायबोझोमला 70S रायबोझोम असे म्हणले जातात आणि युकॅरियोटिक सेलमध्ये रायबोझोम असणारा 80S असे म्हणल्या जाते. मग रायबोझोम प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असू द्या का युकॅरियोटिक सेलमध्ये असू द्या, ते 2 ढाच्यापासून बनले जाते. एक स्मॉल युनिट, दुसरं लार्ज युनिट. जर आपण युकॅरियोटिक सेलबद्दल बघितलं तर युकॅरियोटिक सेलमध्ये 80S सब युनिट असतात. मग 80S कशाने बनले, 60 + 40. ठीक आहे. हे म्हणजे हे 60 युनिट आहे, हा 40 युनिट आहे आणि हे दोन्ही मिळून काय म्हणतात, 80S सब युनिट. आणि हे दोन्ही मिळून मग काय करतात, mRNAला रीड करतात आणि प्रोटीन बनवतात. ठीक आहे. त्यानंतर ॲनिमल सेलमध्ये असणारे विशिष्ट प्रकारचे ढाचे त्याला आपण सेंट्रिओल्स असे म्हणतो. हा सेंट्रिओल्सचं काम काय आहे, हा सेंट्रिओल्स एक सिलेंड्रिकल ऑर्गनल आहे जे की न्यूक्लियसच्या जवळ असते आणि त्याचं काम काय आहे, ज्या वेळेस रिप्लिकेशन होते दॅट इज सेल सायकल दॅट इज सेल डिव्हिजन होते, सेल म्हणजे विभाजन होते एका सेलपासून 2 सेल, तर त्यामध्ये ह्या सेंट्रिओल्सचं काम काय आहे, हा सेंट्रिओल्स वाढतात आणि वाढून काय करतात, ते जे क्रोमोझोम आहेत त्या क्रोमोझोमला सेपरेट करण्यामध्ये, विभाग करण्यामध्ये. म्हणजे बघा ना, प्रत्येक वेळेस आपल्या सेलमध्ये 46 गुणसूत्रे असतात, पण सेल डिव्हिजनच्या वेळेस 46 चे दुप्पट होतात. ठीक आहे. 46 डबल 2 नंबरमध्ये होतात. तर त्यांना वेगळे करून द्यायचं काम हे सेंट्रिओल्सचं असतं. ठीक आहे. आणि हे फक्त आणि फक्त वर्क करतात सेल डिव्हिजनच्या वेळेसच. ठीक आहे. त्यानंतर सेल वॉल. आपल्या सर्वांना माहिती आहे सेल वॉल फक्त आणि फक्त कोणामध्ये आहे, प्लांट सेलमध्ये आहे. ॲनिमल सेलमध्ये आहे का, नाही. ठीक आहे. बॅक्टेरियल सेलमध्ये आहे. ठीक आहे. फंजाय सेलमध्ये आहे. ठीक आहे. तर आपण बघू, प्लांट सेलमध्ये जी सेल वॉल बनलेली आहे ती बनलेली आहे सेल्युलोजनं. फंजाय सेलमध्ये बनलेली जी सेल वॉल आहे ती फंजाय सेलमध्ये जी आहे ती बनलेली आहे कायटिननं. आणि बॅक्टेरियल सेलमध्ये जी सेल वॉल बनलेली ती म्हणजे म्युरिननं बनलेली. ठीक आहे. म्युरिन म्हणजे पेप्टिडोग्लायकन. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सेल वॉल फक्त आणि फक्त बॅक्टेरियल सेल, प्लांट सेल, फंजाय सेलमध्ये असते, पण ॲनिमल सेलमध्ये नसते. ठीक आहे. नेक्स्ट ऑर्गनल आहे व्हॅक्यूल्स. व्हॅक्यूल्स हे असतात प्रेझेंट प्लांट सेलमध्ये, ॲनिमल सेलमध्ये. पण प्लांट सेलमध्ये सर्वात मोठा ऑर्गनल म्हणलं तर व्हॅक्यूल्स आहेत आणि ॲनिमल सेलमध्ये नाही. ॲनिमल सेलमध्ये सर्वात मोठा ऑर्गनल म्हणजे न्यूक्लियस आहे. मग प्लांट सेलमध्ये याचं काम काय आहे आपण बघू. प्लांट सेलमध्ये व्हॅक्यूल्सचं काम आहे मिनरल स्टोअर करणे, वॉटर स्टोअर करणे, एअर स्टोअर करणे, शुगर, मिनरल्स किंवा वेस्ट प्रोडक्ट स्टोअर करून ठेवायचं काम व्हॅक्यूल्सचं आहे. त्या व्यतिरिक्त ॲनिमल सेलमध्ये पण व्हॅक्यूल्स आहे. ॲनिमल सेलमध्ये व्हॅक्यूल्सचं काम आहे एअर स्टोअर्स करून ठेवणे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आज युकॅरियोटिक सेलचे कंपोनंट्स कुठले कुठले आहेत आणि त्यांचे फंक्शन्स काय काय आहेत हे आपण डिटेलमध्ये बघितले आहेत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे, द कंपॅरिझन बिटवीन ए प्रोकॅरियोटिक सेल, युकॅरियोटिक सेल ॲज वेल ॲज प्लांट सेल अँड ॲनिमल सेल. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण हे बघणार आहे. थँक्यू.